प्रत्येकाची आपली स्वतःची आवड असते. कोणाला काय आवडेल आणि त्यासाठी तो किती खर्च करेल याचा काहीच भरवसा नसतो. त्यातही सोनं ही अशी गोष्ट आहे ज्याचं जगातील जवळपास प्रत्येकाला कौतुक आहे, सोस आहे. आपल्याकडे जास्तीत जास्त सोनं असावं ही आस तर आशिया खंडात, त्यातही भारतात खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय उपखंडात सोन्याची नुसती आवड, हव्यासच नाही तर सोनं आपल्या संस्कृतीशीही जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक शुभकार्यात सोन्याचा वापर केलाच जातो. काही वेळा या सोन्याच्या वापराचा अतिरेकही होतो. काही गर्भश्रीमंतांचा हा सोस तर अगदी सोन्याच्या ताटापासून ते सोन्याच्या टेबल खुर्चीपर्यंत जातो. पण ही मजल कुठपर्यंत जावी? जेम्स शीन उर्फ जिम्मी या 39 वर्षीय गृहस्थ नॉर्थहॅम्प्टन शायरमधील वेलिंगबरो येथील रहिवासी. गेल्या काही वर्षापासून तो इंग्लंडमध्ये तुरुंगात आहे. 5 वर्षापूर्वी इंग्लंडच्या ब्लेनहेम पॅलेसमध्ये सुरू असलेल्या एका प्रदर्शनातून त्याने काही वस्तू चोरल्या होत्या. त्या वस्तू आपल्या 3 साथीदारांच्या साहाय्याने आपण चोरल्या होत्या याची कबुली शेनने नुकतीच दिली आहे. अर्थात इतरही अनेक चोऱ्यांचे गुन्हे त्याच्यावर आहेत आणि त्यामुळे सध्या तो तुरुंगाची हवा खातो आहे. त्याला 17 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. शीनने ज्या चोरीची कबुली दिली आहे त्यामुळे सध्या तो आणि ती वस्तू जगभरात पुन्हा चर्चेला आली आहे. अशी कोणती वस्तू त्याने चोरली होती? त्यानं चोरलं होतं कमोड. आता साधं कमोड, पण त्याला एवढा गवगवा का? कारण हे कमोड साधंसुधं नाही. चक्क 18 कॅरेट सोन्यापासून हे कमोड बनवण्यात आलं असून त्याची किंमत 4.8 दशलक्ष पाऊंड म्हणजे सुमारे 51 कोटी रुपये आहे. शिवाय हे कमोड काही फक्त शोसाठी, दिखाव्यासाठी नाही तर त्याचा प्रत्यक्ष वापरही करता येतो. ज्या दिवशी ते चोरीला गेलं अगदी त्या दिवसापर्यंत व्यवस्थित कार्यरत होतं. या कमोडचा आणि त्याच्या प्रवासाचा इतिहासही मोठा रंजक आहे. इटलीचे प्रसिद्ध आर्टिस्ट मॅरिझिओ कॅटेलेन यानं हे सोन्याचं कमोड तयार केलेलं आहे. कला, पैसा, लोभ आणि भांडवलशाही यावर उपासात्मक टिप्पणी म्हणून या कमोडला त्यानं अमेरिका असं नाव दिलं आहे. सन 2016 मध्ये गुगेनहेम म्युझियममध्ये एका प्रदर्शनात हे कमोड लोकांना पाहण्यासाठी आणि वापरण्यासाठी ठेवण्यात आलं होतं. सफाई कर्मचारी दर 10-15 मिनिटांनी या कमोडची सीट साफ करत होते. हे कमोड पाहण्यासाठी लोकांनी इतकी गर्दी केली की त्यासाठी लोकांच्या अक्षरशः लांबच्या लांब रांगा लागल्या. या कमोडचं नुसतं दर्शन घेण्यासाठी लोक 2-3 तास तिष्ठत उभे राहत होते. त्यावेळी जवळपास 1 लाखाच्या वर लोकांनी हे कमोड पाहिलं आणि त्यातील अनेकांनी वापरलंही. या कमोडचं आकर्षण इतकं की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कमोडची मागणी केली होती. त्यामुळे 2017 मध्ये अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना काही दिवसासाठी हे उधार देण्यात आलं होतं. त्यानंतर इंग्लंडच्या ऑक्सफर्डशायर येथील ब्लेनहेम पॅलेसमध्येही हे सोन्याचं कमोड बसवण्यात आलं. या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्वही आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेल्या विन्स्टन चर्चिल यांचा जन्म याच ठिकाणी झाला होता. सप्टेंबर 2019 मध्ये आर्टिस्ट मॅरिझिओ कॅटेलेन यांनी या ऐतिहासिक राजवाड्यात आपलं एक कला प्रदर्शन भरवलं. या प्रदर्शनात हे सोनेरी कमोड बसवण्यात आलं. ब्लेनहेम राजवाड्यात हे प्रदर्शन सुरू झाल्यानंतर काही दिवसातच राजवाड्यातून त्यांची चोरी झाली. शीन आणि त्याच्या 3 साथीदारांनी या सोन्याच्या कमोडची चोरी करताना त्याच्या प्लंबिंगचं सारं सामान तोडलं आणि हे कमोड त्या जागेवरून उखडलं. या उपद्व्यापामुळे कमोडला तर फारसं काही झालं नाही, पण राजवाड्याचं मात्र बरंच नुकसान झालं. सोन्याचं कमोड आणि फरशा उघडल्यानं संपूर्ण राजवाड्यात पाणी भरलं गेलं. जणू काही तिथे पूरच आला. सोन्याच्या कमोडचा असाही हव्यास मात्र नवा नाही.
2019मध्ये हाँगकाँगमधील एका सोने व्यापाऱ्यानं शांघाय येथील चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये सोन्याच्या कमोडचं अनावरण केलं होतं. त्याची किंमत 1.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 10,9,00,000 रुपये आहे. लहान मोठ्या 40,000हून अधिक हिऱ्यांनी हे कमोड सुशोभित केलेलं आहे. या कमोडची सीट बुलेटप्रूफ काचेपासून तयार करण्यात आली आहे. सोन्याचं हे कमोड पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.